नेरुल प्रभाग क्रमांक 23 का प्रतिनिधित्व करने वाले नगर सेवक सूरज पाटिल द्वारा नेरुल सेक्टर 8 और 10 के नूतनीकरण किए गए जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन और जनसंवाद कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर उपस्थित महापौर सुजाता पाटिल के हाथों जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया गया। वहीं नागरिकों की समस्याओं के समाधान के लिए आयोजित पहले जनसंवाद कार्यक्रम में नागरिकों ने महापौर सुजाता पाटिल के समक्ष प्रभाग और प्रशासन से जुड़ी समस्याएं रखी और उसे सुलझाने का आग्रह किया, जिस पर महापौर सुजाता पाटिल ने आश्वासन दिया कि नागरिकों द्वारा दिए गए प्रत्येक सुझावों पर गंभीरता से विचार किया जाएगा और उनकी समस्याओं के समाधान की दिशा में व्यक्तिगत, प्रशासन व पार्टी स्तर पर हर संभव प्रयास किया जाएगा। इस अवसर पर नगर सेवक प्रदीप गवस, ज्येष्ठ समाज सेवक एडवोकेट गणेश रसाल, पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ता और प्रभाग के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान सूरज पाटिल ने कहा कि यह जनसंपर्क कार्यालय नहीं बल्कि शिकायत निवारण केंद्र है और इस दौरान आयोजित यह पहला जनसंवाद उसी का मूर्त रूप है। कुक्षेतगाव सेक्टर 6 या परिसरात, सारसोली परिसरात आम्ही कार्यरत होतो आणि त्या ठिकाणी लोकांना जनसेवेसाठी जनसंपर्क कार्यालय आमचे कार्यरत आहेत। सेक्टर 8चा हा एरिया, सेक्टर 8चा परिसर ह्या सगळ्या लोकांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला। या प्रभागातून भरघोस मतदान आम्हाला दिलं आणि आता आमची जबाबदारी बनते की त्यांना कुक्षेतपर्यंत किंवा सारसोलीपर्यंत यायला नाही लागलं पाहिजे। त्यामुळे ह्या ठिकाणी जे आमचे सहकारी ॲडव्होकेट गणेशजी रसाल साहेब यांच्या माध्यमातून जनसेवा केंद्र इथं चालू होतं आणि त्याचंच नूतनीकरण करत आता जनसंपर्क कार्यालय म्हणजे तक्रार निवारण केंद्राचं आज नूतनीकरण झालं आणि त्याचं उद्घाटन म्हणजे ज्यांच्या माध्यमातून सेवा होणार आहे त्या ह्या परिसराच्या, या प्रभागाच्या स्थानिक नगरसेविका, विद्यमान महापौर सुजाता पाटील यांच्या हातून आज आम्ही फीत कापून घेतली। जनसंवाद त्याच्या पाठीमागचा उद्देश होता की आज आम्ही एक पायंडा सुरू केलाय की सेक्टर 8च्या लोकांना आम्ही आश्वासित केलेलं की दर महिन्याला आम्ही तुमच्या पुढ्यात बसू, तुमच्या समस्या ऐकू आणि त्याचं निराकरण करण्याकरिता महापालिका व इतर तत्सम विभागांकडे पाठपुरावा करू। आज पहिली सभा जनसंवादच्या माध्यमातून इथं आम्ही सुरुवात केली आहे। आनंद या गोष्टीचा आहे की माझा जो सहकारी मनापासून राबला, कष्ट केला की या परिसरात भारतीय जनता पार्टीचा, गणेश नाईक साहेबांच्या विचारांचा माणूस सभागृहात गेला पाहिजे, आज त्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालं आणि या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न अस्तित्व झालं असंच आज म्हणावं लागेल आणि मनापासून या गोष्टीचा खूप मला आनंद आहे। वहीं उन्होंने आगे कहा कि 24/7 के ध्येय को पूरा करने के मकसद के साथ आज नागरिकों की सुविधाएं और समस्याओं के समाधान के लिए नंबर जारी किया गया है। दादा एवढी सेवा करतात तर आमच्यासाठी हा छोटासा उपक्रम आहे। 24/7 ही संकल्पना आम्ही निवडून आल्यापासून मी राबवतोय, परंतु कोविडमध्ये त्याचं खऱ्या अर्थाने 24/7 काय असतं हे महत्त्व लोकांनाही समजलं। आम्हालाही ते 24/7 कार्यरत राहण्याची प्रेरणा नाईक साहेबांमुळे भेटतीये आणि निश्चित नंबर त्यासाठी देतोय की सेवा करताना अडीअडचणीत असलेला नागरिक आपलं कोण जेव्हा शोधेल तेव्हा तो नंबर त्यांच्याकडून डायल होतो आणि निश्चित त्यांच्या उपयोगी येता येतं, आम्हाला उपयोगी पडता येतं, याचं समाधान आम्हाला भेटतं। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।